कसं यश मिळेल? नाशिक महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी व पक्ष मिळून आम्ही या ठिकाणी लढवत आहोत। त्यामध्ये 122 जागेपैकी जवळजवळ आमचे 99 उमेदवार हे धनुष्यबाण चिन्हावरती आहे। त्यानंतर 1-2 उमेदवार त्या ठिकाणी पुरस्कृत देखील आम्ही केलेले आहेत, म्हणजे 100-101 जागा आम्ही त्या ठिकाणी लढवतोय। राष्ट्रवादी उरलेल्या 22 आणि समजा 22 जागा होत्या, त्यापैकी काही अतिरिक्त जागा त्यांच्याकडून ते साधारण 30-32 जागांवरती लढत आहे। तर बऱ्यापैकी 31 प्रभागांपैकी जवळजवळ 2-3 प्रभागांमध्ये आमची कदाचित मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी होईल व इतर प्रभागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी ही युती म्हणून त्या ठिकाणी लढणार आहे। मला असं वाटतं का नाशिक महानगरपालिकेवरती निश्चितच ज्या प्रकारे इगतपुरी आणि त्र्यंबक जसा जो पॅटर्न राबवला गेला तशाच प्रकारचा पॅटर्न हा नाशिकमध्ये देखील मतदार राबवतील हा देखील आपल्याला विश्वास आहे। कारण नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11 नगरपालिकांपैकी 5 नगरपालिका या शिवसेनेने जिंकल्या, म्हणजे शिवसेनेचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाले आणि त्या 3 राष्ट्रवादी 3 भाजप। आणि म्हणून लोकांचा जर कल बघितला मतदारांचा तर तो आपल्या राज्याचे आता उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी जे काही काम एक साधारण माणसाच्या दृष्टीने ज्या काही योजना राबवल्या त्या आजही लोकांना खूप अपील होत आहे आणि म्हणून त्याचं मतात रूपांतर होतं आहे असा आम्हाला विश्वास आहे। काही ठिकाणी आपण बघितलं तर एबी फॉर्मचा गोंधळ झाला, उदाहरणार्थ तिकडे टाकाट्या असेल, इकडं तेलंग असेल, तर काही ठिकाणी एबी फॉर्मचा गोंधळ झाला, त्याच्यामुळे अनेक जे इच्छुक उमेदवार होते त्यांना अपक्ष म्हणून लढण्याची काही ठिकाणी वेळ येते। तर आणि त्यांच्याकडनं काही मेसेज देखील व्हायरल केले जात आहे, पोस्ट व्हायरल केले जात आहे, आत्मदहनाचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे, त्या पोस्टमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं टाकलेली। तर मला असं वाटतं का प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक राहतात, एक जागेसाठी 4 जण येतात आणि मग एकालाच उमेदवारी मिळते। परंतु काही ठिकाणी आमचे पदाधिकारी असताना काहींनी नामनिर्देशन पत्र जे असतं ते अगोदर कदाचित भरलं असतं आणि 2-3 ठिकाणी जे काय आमचं झालं आहे इतकं 7-8 ठिकाणी नाही, एक 3 किंवा 4 ठिकाणी झालेलं असेल, परंतु त्यामध्ये देखील नामनिर्देशन पत्र ज्याचं अगोदर असतं त्याला जो अ आणि ब नमुना आपण जोडतो त्याचंच ग्राह्य धरलं जातं। त्याच्यामध्ये त्या काही चुका झालेल्या आहेत, परंतु आता जे कोणी धनुष्यबाणावरती ज्या पक्षाच्या चिन्हावरती आहेत तर तेच अधिकृत उमेदवार समजून हां इतरही जे कोणी नाराज त्या ठिकाणी असतील तर निश्चित आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये त्यांना निश्चित सन्मानपूर्वक त्यांना न्याय दिला जाईल। अनेक युवा सेनेचे आपले निष्ठावून होते, त्यांनी पक्ष सोडलेला आहे, बंडखोरी केली आहे, दुसऱ्या पक्षाकडून ते लढतायत, त्यांनी देखील आरोप केले आहेत की पैसे घेऊन तिकीट वाटप करण्यात आलं, आमच्यावरती अन्याय झाला। मला असं वाटतं का शिवसेनेमध्ये ती पद्धतच नाही आहे आणि म्हणून प्रत्येकाला एकदम म्हणजे आता मी सांगितलं ना 4 पैकी एकाला देणार आणि मग 3 जण नाराज होत असतात आणि मग त्यांना अनेक अशा वेळेस अनेक त्यांचे अंदाज ते व्यक्त करतात, परंतु अशा प्रकारचं कुठलंही आम्ही सर्व वरिष्ठ त्या ठिकाणी होतो, आमच्या कोर कमिटीने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत। भाजपनं 100+ नारा दिलेला आहे आणि तुम्ही 100 जागा लढवताय, हा आकड्यांचा खेळ आहे, ज्याच्याकडे जास्त फिगर असते तो सत्तेत बसतो, हा खेळ तुम्ही कसा जमवणार आहात? मला असं वाटतं का आपण जर बघितलं असेल म्हणजे विधानसभा असेल, नगरपालिका असतील आणि त्यानंतर आता महापालिका आहे, सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट म्हणजे आपण उमेदवार किती लढवतोय त्यापेक्षा किती लढवलेल्या उमेदवारांमध्ये किती निवडून येतात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा असेल। त्र्यंबक इगतपुरी पॅटर्न प्रमाणे नाशिकमध्ये तो पॅटर्न राबवला जाईल 100% मतदारांनी ठरवलेलं आहे आणि आता आम्ही सर्वच जे फिरतोय आपण बघितलं असेल का इतर पक्षांमध्ये नाराजगी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चित त्याचा फायदा आम्हाला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळेल। आम्हाला असं वाटतं का आम्ही निश्चित सगळ्यात मोठा पक्ष म्हणून शिवसेना असेल आणि आमचा 100% भगवा हा नाशिक महानगरपालिकेवरती फडकेल आणि तेथे शिवसेनेचाच महापौर बसेल। 100% 1 नंबरचा पक्ष म्हणजे तोच मोठा भाऊ। अनेक ठिकाणी 8 ते 9 जे प्रभाग आहेत तिथे शिंदे आणि राष्ट्रवादी दोघं उमेदवार उभे केले, काही 3 प्रभागांमध्ये मी सांगितलं 18, 19, 30
असे 2-3 मोजके प्रभाग आहे तर त्या ठिकाणी त्यांचेही तुल्यबळ उमेदवार होते, आमचेही होते आणि मग आम्ही ठरवलं की काही ठिकाणी 1-2 ठिकाणी जर प्रत्येक ही कार्यकर्त्यांची निवडणुकीने प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे त्या दृष्टीने मैत्रीपूर्ण लढतीचा आम्ही एकत्रित निर्णय घेतला. भुसे साहेब, शिंदे साहेबांची हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.